शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 18 मध्ये क गटातून जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव आपल्या सेवेत तत्पर असलेल्या रेखा संतोष कांबळे या अपक्ष उमेदवारी घेऊन नारळ या चिन्हावर निवडणूक रणांगणात उतरलेले आहे. असंख्य कार्यकर्ते तसेच संतोष कांबळे यांच्या नेतृत्वात प्रभागात प्रचाराचा धुवा उडवून सर्वसामान्यांना सर्वसामान्य मधला नगरसेवक कसा असावा हे नागरिकांना समजावून सांगत आपल्या अडीअडचणींना तात्काळ मदत करत आलेलो आहोत. यापुढे आपल्या प्रभागात सगळ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने हे उमेदवारी करत असल्याचे प्रत्येक मतदाराला सांगत प्रभागातील होम टू होम प्रचार सुरू असून या प्रचारास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. नम्र चेहरा, ठाम विचार, महिला नेतृत्वाचा नवा आधार, जनतेचा आवाज, विकासाची ताकद, जनतेच्या न्याय हक्कासाठी दमदार नेतृत्व म्हणून रेखा संतोष कांबळे यांच्या नारळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन यावेळी उमेदवार रेखा संतोष कांबळे परिसरातील नागरिकांनी केले आहे. नमस्कार, मी रेखा संतोष कांबळे, प्रभाग 18 क मधून अनुक्रमांक 6 आणि माझी निशाणी आहे नारळ. ही निशाणी घेऊन मी इलेक्शन लढणार आहे आणि विकासाच्या कामासाठी जर तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्ही प्रचंड मताने मतदान करून मला विजय करा. विकासाच्या कामासाठी ज्या अंगणवाड्या आहेत, ज्या आपल्या प्रभागामध्ये अंगणवाड्या आहेत, त्याचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांना अभ्यासिका तसेच विद्यार्थ्यांना MP UPSCच्या परीक्षा देण्यासाठी लागणारे जे अभ्यासिका आहे ती अभ्यासिका आपल्या प्रभागात नाहीये, ते करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि तसेच मी प्रभागात फिरले त्यावेळेस रस्ते, ड्रेनेज आणि काही काही ठिकाणी पाणी सुद्धा नव्हतं जर खालच्या भागामध्ये गेले त्या ठिकाणी, आणि शेतकरी लोक बोलत होते त्यांना खूप लांबून पाणी भरावं लागतं. तर मी या सर्वांचा विकास करण्यासाठी आणि गरीबापर्यंत ही सोय पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि खरोखर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून भरभरून मला मतं देऊन मला विजय कराल हा मी तुमच्यावर विश्वास ठेवते. प्रभाग क्रमांक 18 क मधून रेखा संतोष कांबळे हिची निशाणी, त्यांची निशाणी, त्या ताईंची निशाणी आहे नारळ. त्यांनी अहोरात्र सर्वांच्या घरी घरी जाऊन काम केलं. कधी रात्री फोन जरी कुणी केला की आम्हाला हा प्रश्न आमचा सोडवायचा आहे तर त्यांनी कधीच विचार नाही केला त्यांच्या लेकरा बाळांचा, पण तेवढ्या रात्री ते दोघं पण नवरा बायको त्या लोकांचा प्रश्न सोडवायला जातात. जर ते त्या हुद्द्यावर नसताना जर ते इतकं काम करतायत तर तुम्ही विचार करा, जर तुम्ही त्यांना निवडून दिलं तर ते आपल्या प्रभागासाठी किती काम करतील आणि किती त्यांचा विकास करतील. तर ह्या गोष्टीचा विचार करा. तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही त्यांना रेखाताई कांबळे यांना प्रचंड मताने विजयी करा. सबके साथ में आधी रात को उनको फोन करो तो वो हमारे साथ में आते, किधर हॉस्पिटल की जरूरत हो कोई लेडीज की तो उनके साथ में वो आते. तो इसके लिए मैं बोलती हूँ कि आप उनको चुन के लाओ, आप उनको वोट करो. मी मीनाक्षी संतोष भालेराव गोकुळनगर मध्ये राहते आणि मी 18 क्रमांक वार्ड मधनं मतदान करते. सौ रेखा संतोष कांबळे यांचं नेतृत्व खूप मोठं आहे. ते आमच्या प्रत्येक सुखदुःखात येतात, इथं असलेल्या प्रत्येक अडचणींना, त्या समस्यांना सोडवतात आणि खूप भाऊंना तर सर्वच ओळखतात, पण वहिनी त्यांच्या पाठीमागे आहे. नेहमी त्या प्रत्येक महिलांच्या समस्या सोडतात. लघु उद्योग असो, कुठल्याही समस्या असो, सुख असो दुःख असो, ते अर्ध्या रात्री कॉल केल्यानंतर दोघंही येतात. त्यांच्याबद्दल काय सांगावं, जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. श्रीमंतासाठी तर प्रत्येक जण जातो, पण प्रत्येक गरीबासाठी अर्ध्या रात्री कॉल केल्यानंतर येणारं व्यक्तिमत्व म्हणजे संतोष भाऊ कांबळे आणि त्यानंतर येणाऱ्या सौ रेखा संतोष कांबळे. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. प्रत्येक इव्हन त्यांनी RTI मधनं सुद्धा प्रत्येक मुलांना प्रत्येक शाळेत ऍडमिशन करण्यासाठी सहभाग घेतला, सहकार्य केलं आहे. अनेक असे बेरोजगार मुलं आहे त्यांना देखील जिथं जिथं ते कामाला लावू शकतात तिथं कामाला लावलेलं आहे. आणि अनेक गोरगरिबांचे लग्न असो किंवा एखाद्याचं देहांत झालं असेल तिथं, किंवा एखाद्या मुलांना शिक्षणासाठी सुद्धा पैसा लावलेला आहे. आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांचं नेतृत्व फार मोठं आहे आणि आम्हाला ह्या वेळेस नक्कीच 101% सौ रेखा संतोष कांबळे ह्या निवडून येणार आहे. होम टू होम प्रचारात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.